जत जिल्हा सांगली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची तयारी पूर्ण लाइटिंगने सजले जत शहर। जत जिल्हा सांगली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण जत शहर लाईटने सजलेले आहे। TV1 मराठीने घेतलेला या जयंतीचा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया। जय भीम। प्रथम सर्व महापुरुषांना माझे वंदन। सालाबादप्रमाणे महामानवाची आपली 134वी जयंती आहे। आपली जयंती ही
म्हणजे बघण्यासारखी आणि काहीतरी बोध घेण्यासारखी आहे. कारण जर वेळेला आपण वैचारिक जयंती करतो आणि मिरवणूक देखील निघते आपली भरपूर मोठ्या प्रमाणात, पण ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि शांततेत मिरवणूक निघून शांततेत मिरवणूक संपते आपली. आणि महामानवाबद्दल आपण काय बोलणार, जग दुनिया महामानवाबद्दल सांगते आणि बोलत्या, त्यांच्यासाठी बोलावं तेवढं कमीच आहे. आम्ही घेतोय तो श्वास आणि हृदयाचा प्रत्येक ठोका हे फक्त बाबासाहेबांसाठी आहे आणि बाबासाहेबांसाठीच आहे. जय भीम. जय भीम. जत तालुक्यातील जत शहरमध्ये मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पाऊल लागलेले आहे. जत नगरी ही धन्य आहे. मी जत तालुका मुस्लिम समाजाच्या वतीनं व बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांना या जयंतीनिमित्त सर्व बहुजनांना, सर्व ओबीसींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. बाबासाहेबांनी शिका व संघर्ष करा, यामुळे सर्व समाजाने त्यांचा जे वाक्य दिलेले आहेत त्याच्याप्रमाणे आपण वागतो आहे. आणि उद्या हे भव्य दिव्य कार्यक्रम आहे. गेल्या आठवडाभर ह्या चळवळ चालू आहे, सगळ्यांना प्रबोधन चालू आहे आणि त्या कार्यक्रमाला माझा शुभेच्छा. विश्वरत्न हे चालू नाही ऐकू येते तुम्हाला? हां, ते ब्लूटूथ आहे. विश्वरत्न महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला संपूर्ण जत परिसरामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या उत्साहाच्या वातावरणामध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, लायन्स क्लबच्या वतीनं, आमच्या अनेक शैक्षणिक संस्थेच्या वतीनं, सिनर्जी हॉस्पिटल मिरजच्या वतीनं, तमाम जतकरांच्या वतीनं मी त्यांना या आंबेडकर जयंतीच्या निमित्त सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा मनापासून देतो. आणि या सर्व बांधवांना आंबेडकरांचं कार्य गेले 3-4 दिवसामध्ये त्यांनी विविध कार्यक्रमातून व्यक्त करत असताना आणि उद्या भव्य असा कार्यक्रम त्यांनी नियोजित केला आहे, त्या भव्य कार्यक्रमाला सुद्धा मनापासून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ जत यांच्या वतीनं आम्ही प्रत्येक वर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भव्य दिव्य मोठ्या प्रमाणात साजरी करत असतो. या जतला एक इतिहास आहे. 5 मार्च 1934ला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये येऊन गेले आणि त्यावेळीपासून आज अखेर आमच्या समाजामध्ये फार मोठं परिवर्तन झालेलं आहे. आणि त्याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गेले 30 वर्ष आंबेडकर नगर या ठिकाणी व्याख्यानमाला आयोजित केली. अगदी मोठमोठे थोर विचारवंत साहित्यिक इतिहासकार या ठिकाणी व्याख्यान देऊन गेले. आज जर आपण बघितलं दिवसेंदिवसा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात होती. पूर्वी बैलगाडीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची मिरवणूक जत शहरातून निघत होती. काल बदलत गेला आणि त्याच्यानंतर आज जवळजवळ 3 कंटेनर, डॉल्बी, लेझिम, हलगी, बँड आणि सनई अशी वेगवेगळ्या पद्धतीनं वाद्य असतात. आणि या मिरवणुकीमध्ये तालुक्यातील शहरातील जवळजवळ 10,000 भीमसैनिक उपस्थित असतात. आपण बघितलं यावर्षी नवीन आंबेडकर जयंती उत्सव मंडळ स्थापन केलं आहे आणि याला आंबेडकर नगरमधील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण बांधव, माता भगिनी उत्स्फूर्तपणे साथ देऊन 7 दिवसाचा कार्यक्रम अगदी शांततेनं पार पडलेला आहे. काल देखील माझ्या माता भगिनीसाठी या ठिकाणी होम मिनिस्टर कार्यक्रम घेतला. श्रीमंत कोकाटे सरांचं व्याख्यानमाला झाली, डॉक्टर विनोद पवार यांचं झालं. तसंच बोंधुगिरी बुवाबाजी यावर सदाकाळे सर यांनी चांगल्या पद्धतीनं व्याख्यान दिलं. अशा पद्धतीनं आम्ही सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम घेत असतो जेणेकरून आमच्या समाजात परिवर्तन झालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आज या ठिकाणी सुहास सदाफुले सोलापूर भीमगीताचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. 12 नंतर विश्वरत्न
महामानव युग पुरुष बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पार्पण करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर या जत शहरातून भव्य मिरवणूक निघणार आहे. त्याच पद्धतीनं 14 एप्रिल रोजी विद्रोही साहित्यिक पार्थ पोळके यांचं व्याख्यान मला आयोजित केलेलं आहे. त्याचबरोबर झेंडावंदन नवनिर्वाचित आमदार गोपीचंद शेठ पडळकर साहेब यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासराव जगताप साहेब आहेत, माजी आमदार विक्रम सावंत आहेत आणि तालुक्यातील शहरातील सर्व पक्षाचे पदाधिकारी प्रमुख या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि आज हे सगळं जे दिसतंय हे माझ्या आंबेडकर नगरमधील तरुण बांधवांनी हे सगळं बाबासाहेबांचे जे हे दिसतंय त्यांनी वैभव निर्माण केलेला आहे. त्या तरुण बांधवांना त्यांचं किती कौतुक करावं, त्यांना किती धन्यवाद द्यावं ते कमी आहे. या सर्वांना मी आंबेडकर जयंती उत्सव मंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव, पदाधिकारी यांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो. आणि उद्या आमची मिरवणूक भव्य दिव्य या ठिकाणी होणार आहे. तुम्हाला एक किस्सा सांगतो की जत नगरपालिकेनं आणि PI तहसीलदार BDO यांनी एक मिटिंग घेतली. त्यामध्ये आम्ही आमचे सुशील कांबळे आहेत, बाकीचे मंडळी आहेत, यांनी आम्ही प्रश्न उपस्थित केला. आम्हाला या ठिकाणी उद्यान चांगलं झालेलं आहे, सुस्थितीत आहे, बोर आहे, पण त्या मोटर सोडलेली नाही. आम्हाला मोटर पाहिजे. आणि जे आमची मिरवणूक बाबांची जाती शहरातून त्या रोडवर खड्डे पडलेले आहेत ते तुम्ही करा. तर लक्ष्मण राठोड यांनी आम्हाला मोटर दिली बोर सोडण्यासाठी. बोरमध्ये खड्डे मुजवून घेतले, स्वच्छता केली. जत नगरपालिकेचे लक्ष्मण राठोड आणि सर्व कर्मचारी यांना मी धन्यवाद देतो. त्यांनी येत्या काळामध्ये या आंबेडकर उद्यानमध्ये एक भव्य दिव्य सभागृह व्हावं, या ठिकाणी वॉचमॅन नेमावा, या ठिकाणी टॉयलेट व्हावं, अशी त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे. त्यांनी पूर्ण करतील. आणि या ठिकाणी परत एकदा मी सर्व माझ्या भीमसैनिकांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या सर्व भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे सामाजिक कार्य आहे, या भारत देशासाठी त्यांचं जे योगदान आहे, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचं संविधान लिहून सर्व जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी जो समान अधिकार दिलेला आहे व जे मौलिक अधिकार दिले आहेत ते सर्व अधिकार या निमित्ताने सर्वांनी हे जनमानसामध्ये पोचवण्याचा आपण या निमित्ताने संकल्प केला पाहिजे. आजच्या या दिवशी आपण संकल्प केला पाहिजे, कारण आज जर आपण बघितलं तर देश आज एक वेगळ्या दिशेनं जात आहे. देशामध्ये जातीवादी आणि धर्मांध शक्ती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भारतीय संविधानाच्या विरोधात काम करत असून संविधानाची जी मूल्य आहेत त्या मूल्य जे समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, न्याय, त्याचबरोबर जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे यावर ते गदा आणण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. तर अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना आपण ह्याही गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की हे सर्व जे अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले आहेत ते सर्व अधिकार आज धोक्यामध्ये आलेले आहेत. आणि या पुढच्या काळामध्ये फक्त जयंतीपुरतंच मर्यादित न राहता सातत्यानं आपण संविधान वाचवण्यासाठी व या देशातील जे जातीवादी आणि धर्मांध शक्ती आहेत त्यांना रोखण्यासाठी आपण या काम केलं पाहिजे. व या जयंतीनिमित्त आपण सर्व बहुजन बांधवांनी संकल्प केला पाहिजे आणि या देशामध्ये संविधान मजबूत करण्यासाठी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे स्वप्न आहे या देशामध्ये बुद्धाचा धम्म आणि बुद्धाची जी तत्त्वं आहेत ती रुजवण्यासाठी या भारताला बौद्धमय करण्याचं जे बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्व बहुजन बांधवांनी या ठिकाणी काम केलं पाहिजे. अशी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त मी इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. Press the bell icon on the YouTube and
never miss another update.